पुण्यातलंच एक हॉस्पिटल आहे. कदाचित तिथले खूप सारे म्हणजे प्रसंग खूप साऱ्या लोकांना आलेले आहेत. तर तिथल्या हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड आहे. दोन्ही पण लेडीज ॲडमिट असतात, म्हणजे आफ्टर डिलिव्हरी पण, विथ बेबी आणि अगोदर पण. तर मग एक लेडीज तिथे ॲडमिट झालेली होती. नाईटचा टायमिंग होता आणि तिचा जो बेड होता तो खिडकीच्या साईडला बेड होता. ती झोपली, तिला थोडीशी जाग आली. जाग आल्यानंतर ना ती असं वॉर्ड वगैरे सगळं बघते, सगळे सुमसाम वॉर्ड, सगळे रिलेटिव्ह वगैरे झोपले. तर असं झालं की तो पडदा हलत होता असं वाऱ्याने, थोडा 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 थोडा. जी पेशंट होती तिचं लक्ष तिकडंच गेलं, त्या पडदा गेलं की हलतोय सारखा सारखा, आणि तो पडदा होता व्हाईट कलर मधून. ती झोपली, तिचं लक्ष त्या कंटिन्यू असं ती बघते त्या खिडकीकडे बघते. पहिलं तिला एक सावली दिसल्या तिने बेल दिले. कोणालाच बेल ऐकायला गेली नाही. नंतर तिला असं वाटलं की नर्स असेल कोणीतरी, मे बी खिडकी लावत असेल वगैरे वगैरे, काय झालं. नंतर ती सावली तिला प्रॉपर दिसायला लागली माणसासारखी, की कोणीतरी तिथं थांबून तिला बघते. परत आवाज यायला लागला तिला चैनांचा. मग ती घाबरली, ती ओरडली डायरेक्टली. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या पुन्हा एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचे जे गेस्ट आहेत वैष्णवी मॅम, त्यांच्याकडे खूप साऱ्या टॉपिक आहेत आणि त्यांची फील्डच ती आहे, तर त्यांच्याकडे या गोष्टींबद्दल नॉलेज पण खूप आहे. तर चला तर चालू करूयात. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव वैष्णवी, मी नर्सिंग स्टुडंट आहे. मी प्रॉपर लातूरची आहे आणि इथे पुण्यामध्ये 2 वर्ष झालं राहते. तर ऑब्वियसली का बोलायचं म्हटलं तर रिलेटेड टू मेडिकल फील्डचं पण काही असे प्रसंग आहेत जे की माझ्यासोबत घडले आणि इवन माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत पण घडले. आम्ही त्याच्यावर डिस्कशन पण केलं. तर मोस्ट म्हणजे मी हॉस्पिटलचं नाव रिलीव्ह नाही करत, पण आहेत जे की पुण्यातलेच हॉस्पिटल आहेत, जे तुम्ही अजून म्हणजे इथून मागं पण ऐकले असतील वगैरे. तर बोलायचं म्हणलं तरी ICUचाच एक किस्सा सांगते, तो की घडला. आमचं म्हणजे मुलींना आम्हाला नाईट असतात ड्युरिंग स्टुडंट पिरियड पण आणि आफ्टर स्टाफ पण, जेव्हा आम्ही जॉईन करतो हॉस्पिटल. तर एकदा असं झालं की नाईट होती आणि आम्हाला शिफ्टिंग वगैरे असं असतात नाही का मुलींच्या. तर माझीच एक मैत्रीण, तर तिच्यासोबत असं झालं, तिला ICUला शिफ्ट केलं पहिलं. तर तिथे एक आजोबा होते. तर काहीतरी असंच त्यांचा डायग्नोसिस होता की मायोकार्डियल इन्फेक्शन वगैरे असं, आणि ते सिव्हिअर होते खूप. तर त्यांचं असं होतं सिव्हिअर मीन्स सिरियस. सिरियस खूपच. तर म्हणजे मेडिकल टर्म हां. सिरियस असं. तर मग तिथं असं झालं की इतके दिवस काहीच नाही, आणि जेव्हा तीच नाईटला गेली त्या टायमिंगलाच त्यांना अचानकच खूपच जास्त हे यायला लागलं, क्रोनिक झालं त्यांचा जो डिसीज होता तो. आणि शेवटी तिच्या हातात हात देऊन वगैरे असं ते डेथ झाली त्यांची. तर मग त्या प्रसंगानंतरनं 3 तास तिला त्या वॉर्डला वगैरे झोप येणार नाही, किंवा त्या बेडकर बघितलं की असं वाटायचं की ते अजून तिथंच आहेत, किंवा कुणीतरी हाक मारते किंवा ते बोलवत आहेत वगैरे असं. नंतरनं ती रडायला लागली की हे असं का झालं यार माझ्यासोबत, नाही का, की माझ्यासोबतच झालं, एवढे स्टाफ होता कोणासोबतच नाही झालं वगैरे. मग तिने रिक्वेस्ट वगैरे करून वॉर्ड चेंज करून घेतला, की बाई मी दुसऱ्या वॉर्डला जाते, की तिथं जाऊन मला थोडंसं हे भेटेल वगैरे. तर तिला लहान बाळांच्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलं गेलं नंतरनं, त्या मुलीला. तर तिथे गेल्यानंतरनं तिच्यासोबत एक म्हणजे मुलगी होती. 9 महिने पण नाही म्हणता येईल, 6 महिन्याची मुलगी होती. तर टायमिंग असेल नाईटचा 1 ते 3च्या दरम्यानचा टायमिंग होता आणि 2 वाजता तिथून ते शिफ्ट केलं गेलं. मग 2 वाजता गेल्यानंतरनं असं झालं की ते बाळ खेळतंय वगैरे वगैरे सगळं. मग नंतरनं रिसेंटली डॉक्टर वगैरे आले, चेकअप वगैरे झालं, राऊंड झाला आणि ते रडत होतं. त्याच्यामुळे मग खांद्यावर घेतलं गेलं त्या बाळाला. आपण झोपवतो ना बाळाला, आता मोस्ट ऑफ ऑल बाळ 6-7 महिन्याचं लेकरू असेल तर ऑब्व्हियसली असंच झोपतं वन साईड आपण. नर्स वगैरे हां, नर्स वगैरे ते आम्हाला ट्रिक्स दिल्या जातात, त्याच्यानुसार आम्ही तसंच करतो. तर मग रिसेंटली असं हातात हात दिला, बोट तिने त्या मुलीने, आणि असं पकडलं गेलं आणि मी फिरतोय, आपण बाहेर फिरतोय, इकडे फिरतोय, तिकडे फिरतोय. अर्धा तास झालं, काहीच ऐकायला येत नाही, हालत नाही, काहीच नाही. मग प्रश्न पडतो ना, की बाबा झोपेत थोडं तरी कॉन्शियस असतंच बाळ असेल किंवा, आणि लहान बाळं मोस्ट जास्त असतात झोपेमध्ये, त्यांची झोप पटकन मोडते नॉर्मल माणसापेक्षा, अडल्टपेक्षा. तर मग आतमध्ये आलं, बेडवर टाकली. तर आम्ही हलवतोय, उठवतोय, बाबा बेबीला काय झालं अचानक वगैरे. ते बोट तसंच आहे आणि नंतर कळते की बेबी डेथ, म्हणजे गेलाय तो. आणि मग मग दुसरा प्रश्न हा पडला त्या मुलीला, की ही सेकंड टाइम कसं काय 2 तासामध्ये? एकदा इकडे, एकदा इकडे. टायमिंग तोच आहे. 1-2 अर्ध्या तासाचा फरक पडतोय फक्त, आणि अर्ध्या तासामध्येच 2 कसं काय समोर होऊ शकतात? मग तिथं तो प्रश्न सगळ्यात मेन होता, की मीच का? म्हणजे एवढ्या मुली तिथं होत्या, एवढे स्टाफ तिथं होता, तर माझ्यासोबतच का? असं. त्याच्यानंतरनं
रिसेंटलीचाच एक प्रसंग आहे. आम्ही आता मोस्ट ऑफ ऑल नर्सिंगच्या स्टुडंटला वेगवेगळ्या पोस्टिंग्स असतात, वेगवेगळ्या फील्डनुसार पोस्टिंग असतात. तर वेगवेगळे वॉर्ड्स असतात, वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी असतात. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये असं काही ना काहीतरी होतंच रिलेटेड टू मेडिकल फील्ड. तर गव्हर्नमेंटला सुद्धा पोस्टिंग असतात मुलींच्या. तर गव्हर्नमेंटला पुण्यातलंच एक हॉस्पिटल आहे. हम्म. कदाचित तिथले खूप सारे म्हणजे प्रसंग खूप साऱ्या लोकांना आलेले आहेत. असंच आपल्या आला एक चॅनलवर हा. किस्सा, Recently म्हणजे आलेला आहे. सगळ्यांना तो कळून गेला की कोणत्या हॉस्पिटलचा होता. हा, मी पाहिलेला आहे तो. आणि सेम तसंच आहे, जे की एक माझ्या सिनियर समजा किंवा एक मैत्रीण आहे जी दुसऱ्या कॉलेजची आहे ॲक्च्युअलमध्ये, पण घडलं तिच्यासोबत. तर आम्हाला थर्ड इयरला गायनेक सब्जेक्ट असतो, मॅटर्नल वॉर्ड असतो, गायनेक ऑब्स्टेट म्हणून. तर आमची पोस्टिंग असते तिकडे. तर तिथल्या हॉस्पिटलमध्ये एक वॉर्ड आहे, त्या वॉर्डमध्ये एक बेड आहे. तिथं दोन्ही पण लेडीज ॲडमिट असतात, म्हणजे आफ्टर डिलिव्हरी पण, विथ बेबी आणि अगोदर पण, जे पहिलंच ॲडमिट होतात वगैरे वगैरे. तर मग एक लेडीज तिथे ॲडमिट झालेली होती. नाईटचा टायमिंग होता आणि ती माझी मैत्रीण तिथं नाईटला होती. तर विषय असा झाला की पेशंट साईडला बेल असतात नाही की तुम्हाला, जे की नर्सिंग काउंटरला ऐकायला येतात. म्हणजे म्हणजे एक एमर्जन्सी म्हणून एमर्जन्सी, कारण काही पेशंटला कधी कधी असं कॉम्प्लिकेशन असतात की बोलता येत नाही, ते पटकन बेल प्लेस करतात. मग त्यानुसार आम्हालाच भेटतं की बाबा आता पेशंटने आपल्याला कॉल दिला, आपल्याला जायला लागेल असं बेल बघण्यासाठी. तर तिथं रिसेंटली काय झालं की ती लेडीज ॲडमिट झाली आणि झोप येत नाही प्रेग्नन्सीच्या लेडीजला मोस्ट ऑफ ऑल रात्री. आणि असं गरम हवा वगैरे सुटली होती आणि तिचा जो बेड होता तो खिडकीच्या साईडला बेड होता. म्हणजे ह्या साईडला खिडकी आहे, पडदे लावलेत आणि ती तिथं झोपलेली आहे. ती झोपली, तिला थोडीशी जाग आली. जाग आल्यानंतर ना ती असं वॉर्ड वगैरे सगळं बघते, सगळे सुमसाम वॉर्ड, सगळे रिलेटिव्ह वगैरे झोपलेत, ऑल पेशंट म्हणजे झोपलेत. रात्रीचा हां, किस्सा. आणि स्टाफ पण नाही आहे तिथं कोणीच. तर मग मुली असतात ज्या पोस्टिंगच्या वगैरे, आता रिलेटेड आमच्यासारख्या. आता आमचं कसं रेअरली नाईट्स असतात, म्हणजे कंटिन्यू नाही, रेअरली कधीतरी एक्सपिरियन्स म्हणून देतात. मुलींना झोप येत नाही. आता ते स्टाफला सवय झालेली असते म्हणून ते थोडासा आराम वगैरे करतात. मग त्या पोरी असंच फिरत होत्या वॉर्डमध्ये वगैरे. तर मग तिथं असं झालं की तो पडदा हलत होता असं वाऱ्याने, थोडा 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 थोडा. आणि जी पेशंट होती तिचं लक्ष तिकडंच गेलं, त्या पडद्याकडे, की हलतोय सारखा सारखा वगैरे. आणि तो पडदा होता व्हाईट कलरमधून, हॉस्पिटलमधून व्हाईट कलर. गव्हर्नमेंटचं माहिती आहे तुम्हाला हा, कसं म्हणजे असतं, असं थोडं हाफ व्हाईट हाफ म्हणतात. व्हाईटमध्ये, ऑफ व्हाईट म्हणलं तरी चालेल, असं नॉर्मल पडदा होता. ती झोपली, तिचं लक्ष तर कंटिन्यू असं ती बघती त्या खिडकीकडे बघते. पहिलं तिला एक सावली दिसली तिथे. सावली दिसल्या तिने बेल दिली. कोणालाच बेल ऐकायला गेली नाही, की बाबा ती बेल देते, ऐकायला येत नाही. ठीक आहे. दुसऱ्या वेळेस तिने थोडंसं असं आपल्या ह्याच्यावरून पांघरून घेतलं डोळ्यावरून, की काय म्हणून. तिला असं वाटलं की स्टँड येतो, आयवीचा स्टँड असतो ना, तो स्टँड तिथं ठेवला गेला. तिने नेक्स्ट तो पडदा परत उघडला, बघितलं तर स्टँड पण नाही. मग कुठे गेलं, कोण होतं तिथं. नंतर तिला असं वाटलं की नर्स असेल कोणीतरी, मे बी खिडकी लावत असेल वगैरे वगैरे, काय झालं. नंतर ती सावली तिला प्रॉपर दिसायला लागली, माणसासारखी, की कोणीतरी तिथं थांबून तिला बघतंय किंवा तिला काहीतरी म्हणायचा प्रयत्न करते किंवा ती जवळ येते. नंतर ती परत अशी सरळ झोपली, तिने साईडला मान केली, पण परत आवाज यायला लागला तिला चैननचा, की कोणीतरी चालतंय समोरून, की कोणीतरी चालत येते, त्या पडद्यातूनच चालत येते. मग ती घाबरल्यानंतर ती ओरडली डायरेक्टली तिथून. मग ओरडल्यानंतर ना तरी पण तिचा आवाज नर्सिंग स्टेशनपर्यंत गेलेला नाही. म्हणजे ती मुलगी सांगत होती तेव्हा तरी, की आम्हाला आवाजच आलेला नाही. मग नंतर ना सकाळी हा टायमिंग होता 2-3च्या आसपासचा घडला, पहाटे ना 4 वाजेपर्यंत. मग तिथं असं झालं की तिने बोलवलं, नर्स आल्या सकाळी तिच्याकडे राऊंडला, तुम्हाला आता डिलिव्हरीला घेऊन चाललं वगैरे वगैरे, हे प्रिपरेशन करून घ्या, रिलेटिव्हला वगैरे बोलवा सांगायला. तिने काय म्हणली, सिस्टर मला तुम्हाला एक प्रश्न विचारा, तुम्ही रात्री इथं आले होते का. ती म्हणे नाही. म्हणे सगळ्यांना विचारा बरं, कोणी आलं होतं का. सगळ्यांना हा प्रश्न पडला, विचारलं. ते म्हणे नाही, आम्ही नाही आलो. मग कोण होतं तिथे रात्री. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही काय पाहिलं का. त्या नर्सने विचारलं आणि त्या नर्स तिथं खूप दिवस, म्हणजे 10 वर्ष तरी त्यांना झालेत असतील. तर त्यांनी सांगितल्यानंतर ना त्या बोलले की मला रात्री कोणीतरी दिसत होतं तिथं, पण मला असं वाटलं की तुम्हीच कोणीतरी होते जे खिडकीला वगैरे लॉक वगैरे करायला आले असतील, म्हणून मी इग्नोर केलं. त्या म्हणल्या नाही, आम्ही त्या नाईटला नाही आलो कोणीच. मग मी तुम्हाला एवढे बेल दिले, तुम्हाला माझी बेल खराब झाली आहे का. त्या म्हणे नाही, तुम्ही आत्ता बेल दिल्यावर दुसऱ्या नर्स लगेच आल्या, म्हणजे बेलमध्ये पण काही प्रॉब्लेम नव्हता. तर मग ती बेल त्यांच्यापर्यंत ती म्हणजे पोहोचूच द्यायची नव्हती, असा तो संकेत होता. आणि मग त्या नर्सने त्यांना ते एक्सप्लेन केलं की 4-5 वर्षाखाली इथं एक बाई होती ज्या ॲडमिट झाल्या होत्या डिलिव्हरीसाठी. बट डिलिव्हरीच्या आफ्टर डिलिव्हरी त्यांना काहीतरी कॉम्प्लिकेशन्स आले, जास्त डिस्मेन्युरिया वगैरे झालं त्यांना. त्यांना असं सांगितलं ना. हां, नर्सने सांगितलं की, आणि ते एक्सपायर झाले इथंच डिलिव्हरीमध्ये विथ बेबी. म्हणजे एक्सपायर झाले, म्हणजे त्यांना अगोदरच हे व्हायला लागले, ब्लिडिंग वगैरे होऊन ते एक्सपायर झाले.
मेडिकल टर्ममध्ये डिस्मेनोरिया वगैरे म्हणतात त्याला. तर मग त्यांचा जीव गेल्यापासून जे ते बेड आहे त्या बेडवर जे कोणी पेशंट्स येतात त्यांच्यासोबत असे प्रसंग घडतात असं त्या नर्सनी त्या पेशंटला सांगितलं. मग त्या टायमिंगला लगेच तिला बेड शिफ्ट करून दिला. मग बेड शिफ्ट केल्यानंतर परत तीच लेडीज रात्रभर परत त्याच वॉर्डला राहिली, साईडच्याच बेडवर राहिली. त्या टायमिंगला तिला रात्रीभर काही एक्सपिरियन्स आलेला नाही, म्हणजे त्याच बेडवर तिथेच असं. आणि मग त्या नर्सनी सांगितलं की जी बाई इथे गेली होती ती बाई खूप साऱ्या बायकांना येऊन म्हणते, म्हणजे ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांना, की मला तुझं बाळ पाहिजे, बापरे. मला तुझं बाळ पाहिजे आणि तू पण पाहिजे. म्हणजे असं ती बाई म्हणते, असं त्या नर्सनी तिला एक्सप्लेन केलेलं त्या बाईला. असा तो सीन होता हा. त्या हॉस्पिटलमधला. असे खूप सारे किस्से आहेत म्हणजे तसं पण बघायला आफ्टर गेलं तर. त्याच्यानंतर काय झालं? आफ्टर तिची डिलिव्हरी वगैरे सक्सेसफुल झाली, सगळं ओके झालं. पण आफ्टर डिलिव्हरी बेबी रडत नव्हता तो, की मग त्यानंतर बेबी रिसेंटली बेडवरून खाली पण पडला. म्हणजे असे 2-3 किस्से त्या बाळासोबत घडले जे की हानिकारक होते, म्हणजे की जीव घेणंच होतं त्या बाळाचं. असे प्रसंग घडले. आफ्टर दॅट की त्यांनी सांगितलं की आम्ही शिफ्ट होतो, आम्हाला इथं थांबायचं नाही वगैरे. रिलेटिव्हनी डिसिजन घेतला की तुम्ही असं करताय वगैरे वगैरे थोडंसं. आणि मग त्या बाईला आम्ही डायरेक्टली वॉर्डच शिफ्ट करून दिला. वॉर्ड शिफ्ट केल्यानंतर मग त्यांच्या घरच्यांनी वगैरे ते तिला सपोर्ट केला, काही काही कुठले देवाचं वगैरे काहीतरी करून शिफ्टिंग झाल्यानंतर तेच हे झालं पूर्ण, की म्हणजे त्याच्यातून ते रिलीफ भेटला त्याला. आता बाळ पण ओके, आई पण ओके. असं तुम्हाला काय अनुभव आलाय? तसं म्हणायला गेलं तर खूप सारे अनुभव आलेले त्याचा रिलेटेड टू माझ्या फील्डमध्ये पण. पण रिव्हील नाही करू शकत, हॉस्पिटल पण असं आहे. आणि दुसरं एक किस्सा होता रिसेंटली झालेला, जे माझ्यासोबतच झालेलं असं समजू शकता. ते आजोबाचंच सांगते मी. सांगितलं होतं ना मी तुम्हाला की ICUला वगैरे मी पोस्टिंगला असते हो. वगैरे. तर त्यांना मेमरी लॉस झालेली, त्यांची मेमरी पूर्ण. तर ते काय बोलत होते ना ते त्यांना समजत नव्हतं. मग ॲडमिट केलं त्यांना बेसिकली असंच. आणि अगोदरच 2 किस्से वगैरे माझ्या मैत्रिणीसोबत घडल्यामुळं मी खूप कॉन्शियसली वर्क करत होते की बाबा आत्ता काय नाही झालं पाहिजे, नाही का, म्हणजे मला त्यांनी काहीतरी म्हणजे हेवी फील होईन असं. तर मग आम्ही बसलो वगैरे बोललो. मग त्या आजोबांसोबत मी बोलायचे, ते बोलवायचे वगैरे वगैरे. ते त्यांचंच काहीतरी बडबडायचे स्वतः वगैरे येते. आणि मग मी त्यांना नेहमी असं बोलायला वगैरे गेले ना, तर मी त्यांना एकदाच सांगितलं की माझं नाव असं आहे, मी अशी आहे, तुम्ही मला बोलवा, मी तुमची म्हणजे मी तुम्हाला बघते वगैरे. तर माझ्यासोबत सिनियर स्टाफ होता, मी त्यांच्यासोबत वर्क करत करत त्या आजोबाला मग त्या मलाच पाठवायच्या त्यांच्याकडं, नाही का. तर इन द लास्ट स्टेज त्यांची लास्ट स्टेज होती आणि मी थांबलेली त्यांच्या साईडला. आणि मी त्यांना बोलते, बाबा हे असं झालं का, तसं झालं का, तुम्हाला काय पाणी वगैरे हवं आहे का वगैरे वगैरे मी बोलते. ते म्हणे काहीच नाही, कोणीतरी आलंय, मी चाललोय. कोणीतरी आलंय, मी चाललोय. म्हणते तुम्ही कुठं चालले? मग आता त्यांची ऑलरेडी मेमरी लॉस ती बडबडत होते. त्यामुळे मला असं कुठंतरी झालं, कोणी नाही आले, मीच आहे इथे, तुम्ही कशाला हे करताय, मीच आहे बघा, इथे सगळेच आहेत. नाही नाही, कोणीतरी आले, मला बोलवते, मी जातो. असं त्यांचं बोलणं चाललेलं एकट्यातच. आणि एक कोणाचं तर नाव घेत होते ते सतत सतत, नीता 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 असं काहीतरी. आणि नीता आली, मला बोलवते, मी जातोय. रिलेटिव्ह पण नव्हते तिथं आणि ते लईच घाबरले गेले, म्हणजे लईच घाबरले होते. आम्ही पकडत होतो वगैरे, हातात हात दिला मी त्यांना, थोडंसं काम करायचा प्रयत्न केला. बट ते म्हणले की आता माझं संपले, मी निघतोय, मी चाललोय, तुम्ही सांभाळा स्वतःला, तुम्ही हे करतोय वगैरे वगैरे. हातात हातच दिला आणि ते डायरेक्टली जागेवरच हे झाले. आणि नंतर मग आता त्यांचं कसं होतं की जरी मेमरी लॉस असेल ना तरी ते आमचे जे काही 2-3 आम्ही मुली होते त्यांना नावं त्यांना फिक्स माहिती होते, आवाज द्यायचे. म्हणजे तर मी असं की त्यांना समोर त्यांचे मृत्यू दिसत दिसत होता असं ते सांगायचे की हे बघ थांबले इथं, मला बोलवते, मी निघतोय आता, सोडा मला, कशाला मला बांधून ठेवताय. म्हणजे आम्ही कसं पेशंट जेव्हा ॲग्रेसिव्ह होतो ना एखादा, तर आपण त्याला ऑब्विसली बांधून ठेवतो, कारण ते हार्म करू शकतं स्टाफला सुद्धा, स्वतःला सुद्धा, किंवा रिलेटिव्ह वगैरे असतील तर त्यांना सुद्धा. तर ते सोड ना माझा हात, तुला कळत नाही का, आता थांबलाय, किती वेळ मला हे करणार आहे तुम्ही, नंतर करा माझ्यासोबत काय करायचं ते, मला जाऊ द्या आता, माझी वेळ, मला निघायचं आहे, असं बोलायचे ते. बट दुसरी गोष्ट ही होती की त्यांची कॉन्शियसनेस गेलेले असल्यामुळे आम्हाला वाटायचं की ते काय पण बडबडतात असं. हा एक किस्सा होता. आणि ते हातात हात होता म्हणजे सोबतच जेव्हा ते झालं. आणि मग मी आवाज वगैरे दिला, स्टाफ वगैरे पळत आला आणि ते तिथंच गेले. तर मग नंतर हातच सुटत नव्हता माझा, की इतकी घाण ती पकड होती ना, की म्हणजे मी झटकते, मी काय किती हे करते, आणि फुल पकडूनच धरलेला तो. सगळ्यात म्हणजे माझ्यासोबत हॉरर म्हणलं तर तोच होता, की हे काय झालं. नंतर कंटिन्यू म्हणजे खूप वेळ होता
दिवस व्हायला पण 1-2 वाजताचा किस्सा असेल. मी नंतर ना अक्षरशः मला रात्रभर झोप नाही आणि मी सारखं माझं ध्यानच तिकडं लागलंय. त्याच्याकडेच बघतीये मी, असं का झालं असेल वगैरे, वगैरे. आवाज ऐकायला येतात डायरेक्ट त्या साईडनी आणि तिथं जे जातात ना नेक्स्ट पेशंट वगैरे त्यांना सुद्धा डायरेक्ट हे होतं. म्हणजे जातात म्हणजे ते त्यांच्यासोबत पण तसंच घडतंय. म्हणजे त्यांची पण मेमरी लॉस होणे वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी ह्या. बापरे. पहिला अनुभव लहानपणीच आलेला. खूप लहान होते मी. आमच्या गावात एक असंच माणूस होता. तर असं म्हटलं जातं की म्हणायचे म्हणजे आमचे लोकं त्यांच्या घरचं वगैरे खायचं नाही, त्यांच्या घरी जायचं नाही वगैरे असं सांगायचे नाही का नॉर्मली. पण असं का? तर त्याचा असा प्लस पॉईंट होता की तो काळा जादू करतो. हा. म्हणजे करतो तो लोकांवर करणी करतो असं गाव म्हणायचे नाही का. आणि ते आमच्याच गावात नाही, आजूबाजूला आता जी गाव आहेत, आता माझं गाव छोटं आहे, लई मोठं नाही आहे, जस्ट 50-60 घरांचं गाव आहे. तर आता गावातल्या गावात इथून इतक्यात गोष्ट पसरायला वेळ नाही लागत. तसेच 5-5 किलोमीटरवर गाव आहेत आमचे. तर त्या सगळ्याच गावांमध्ये तो फेमस होता की हा करतो लोकांना. म्हणजे प्राण्यांवर पण करायचा. म्हणजे आता गावाकडं ऑब्व्हियसली तुला माहिती आहे की आपलं दुधाचे वगैरे व्यवसाय करतात लोक नाही का. म्हशी वगैरे असतात त्यांच्याकडं, मग त्याचं आहे तर तो प्राण्यांवर पण करायचा. माणसं तर लांबचीच गोष्ट आहे. आणि आमच्या फॅमिलीत पण झालेलं आहे त्याच्याकडूनच. म्हणजे त्याच्याच फॅमिलीमध्येच कोणी मित्र वगैरे असतील नाही का असं, तर ते झालेलं त्यांनी केलेलं. माझ्या लई जवळचं नाही, माझ्या पप्पांवरच झालेलं, एवढं पण सांगते मी तुला. आणि ही किस्सा मला माझ्या आजीकडून कळला होता कारण मी तेव्हा खूप लहान होते. तर तू इमॅजिन पण करू शकत नाहीस की त्या माणसाने कशावरून ते केलं असं. आतापर्यंत तुला काय काय माहिती म्हणजे त्यातलं की बाबा केस असतील, कोणी म्हणते की केसांमधून केलंय, कोणी म्हणते की कपडा कापून घेऊन जाऊन केलंय. पायाच्या मात्यांनी सुद्धा करतात की म्हणजे हा. आपल्या शरीराचा एक पार्ट की त्या अवयव म्हणजे ते म्हणजे आता आपण कंगवा करतो हा की त्यातले केस हा हा समज. तुला असं हे पण ऐकलं असशील तू की बाबा कोणीतरी कपडा कापून नेलाय, कोणी हा फोटोवर करते वगैरे. हा तुला माहिती सगळ्यात भयानक काय, आपण लघवी करतो का, हा. जिथे लघवी केली गेली होती का त्या मातीवर त्याने केलेलं होतं. बापरे. विचार कर आता तो किती भयानक असेल. तो नाहीये आता. हम्म. त्याच्या ह्याची पण स्टोरी सांगेन मी तुला की तो कसा मेला, म्हणजे त्याचा मृत्यू कसा झाला मी तुला हे पण सांगते. तर आता रिसेंटली त्यांनी मध्ये बंद केलं या सगळ्या गोष्टी वगैरे नाही का. त्यांनी स्वतःचा मुलगा सुद्धा मारला ह्या गोष्टीमध्ये. बापरे. आणि तोच किस्सा त्याच्यावर एवढा घाण फिरला की त्याच्याच जवळचं कोणीतरी तीच टेक्निक त्याच्यावर यूज केली. हा. पण आपण पहिलं तुझ्या वडिलांकडनं येऊन परत ह्या टॉपिक हा ते सांगते रे तुला, विसरले मी. तर त्याच्यावर करणी केली माझ्या ह्याच्यावर. तर मग तेव्हा असं झालं की पप्पांचं माझ्या की मन लागायचं नाही कशामध्येच, जायचं नाही मला जॉबला वगैरे असं. माझे पप्पा आर्मीमध्ये होते. तर तेव्हा कसं की 1-1 महिन्याच्या सुट्ट्या असतात आर्मीवाल्यांना की बाबा एवढी सुट्टी आहे तुम्हाला, एवढं हे 30 दिवस तुम्हाला काढायचे, मग नंतर जॉईनिंग व्हायला लागते आणि नाही जॉईन झालं तर लेटर येतात घरी. माझे पप्पा जायचं नावच घेत नव्हते. मला जायचंच नाहीये, नको मला, अडवल्यासारखं नाही का. मग काय दिसतंय का येड्यासारखं रात्रभर रडायचे वगैरे वगैरे. हे आजी सांगायची मला माझी. आणि त्याच्यातून भांडणं कर कोणासोबत पण. म्हणजे माझे कुणासोबत संबंध नसणारा माणूस अचानक भांडणं वगैरे करतोय, त्याच्यामध्ये सगळे बदल दिसत आहेत आपल्याला नाही का. पीत नसलेला माणूस डायरेक्टली म्हणतोय की मला प्यायचंच आहे, मला हेच करायचंय, मला तेच करायचंय, ज्या की सवयी कधीच कोणी केलेल्या नाहीत अशा. त्याच्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे आम्ही माळकरी आहे. आमच्या घरात नॉनव्हेज खात नाहीत, कोणीच नाही खात. लेडीज तर नाहीच पण जेंट्स पण खात नाहीत. तर माझ्या पप्पांनी पण नाही खाल्लं नॉनव्हेज कधीच. आर्मीमध्ये तर त्यांना नॉनव्हेज असतं पण तरी तिथं पण नाही. घरी आल्यावर त्याच्यानंतर ते डायरेक्टली म्हणाले मला नॉनव्हेज खायचं आहे. आणि एका दिवशी मित्रांसोबत पार्टी करताना गेल्यावर तिथं पप्पांनी अक्षरशः माझं कच्चं नॉनव्हेज खाल्लं. असं त्यांच्या मित्रांनी घरी येऊन सांगितलं. म्हणजे इतकं हार्ड ते केलं गेलं होतं. म्हणजे पर्सनॅलिटी चेंज झाली चेंज झाली ती पूर्ण पर्सनॅलिटी चेंज की म्हणजे ती नाही आहे फक्त बॉडी आहे ती आणि आतमध्ये कोणीतरी वागणं चेंज झालं. वर्कच कोणीतरी वेगळं करते. चालणं म्हण, बोलणं म्हण, खाण्याची स्टाईल म्हण, बसण्याची स्टाईल म्हण. तर ते काय केलं होतं ते तर नाही सांगता येणार पण असं. त्यानंतर आमच्या इकडे एक कोणीतरी आहेत, तर गुरु म्हटले झाले त्यांना वगैरे बोलवलं. मग त्यांनी चेक वगैरे केलं. मग ते बोलले की असं असं करा वगैरे थोडंसं. मग आजीला सांगितलं इकडे तुम्ही हे नारळ वगैरे फेकून द्या, नजर वगैरे काढा वगैरे सगळ्यात. मग हे आपले छोटे छोटे जे रिच्युअल असतात नाही का, ते सगळं करून ते फायनली कसं तरी हे केलं गेलं. मग तसंच तसंच म्हणजे परत हे झालं. मग तिथून जेव्हा मग मग त्यांनी सांगितलं की सोडायलाच लावा डायरेक्ट, इथं ठेवूच नका. जोपर्यंत डोळ्यासमोर आहे तो आणि विषय काय व्हायचा, तो माणूस आहे ना जेव्हा बघायचा ना तेव्हाच हे घालायचं. म्हणजे जेव्हाही काहीतरी घडते ना भांडणं
किंवा कुठल्या तर गोष्टीचा हट्ट किंवा मग हेच पाहिजे नाही, ते तेव्हाच घडायचं जेव्हा तो आजूबाजूला असायचा. तुझे वडील त्यांच्या पूर्ण अधीनच होते. आधीनच होते. जसं तो म्हणेल ना तसंच ते करणं असं. त्यानंतर हा त्यानंतर ना मग परत त्या टॉपिक कडे वळूयात. तर ते असं करून कसं तरी घरून वगैरे हे करून आता ते Rituals रिच्युअल्स करून, करून तेवढं आता मला त्याच्यातलं नाही सांगता येणार, पण झालं तो असं. मग त्याच्यानंतर ना मग पप्पा तिकडे गेले त्यांच्या जॉबला वगैरे तिकडं. पण तिकडे गेल्यावर पण थोडे दिवस त्यांना त्रास झाला त्या गोष्टीचा, म्हणजे भास होणं म्हणा वगैरे असं त्या गोष्टीचा. पण नंतर ना वैष्णवीचं मंदिर वगैरे माहिती का तुला? मग तिथंच वरती म्हणजे काश्मीरला होती त्यांची पोस्टिंग. तर तिथं वगैरे जे वैष्णवी माता. हां, मग तिथं जाऊन त्यांनी त्यांना एकदा सगळं सांगितलं की असं असं घरी गेल्यावर माझ्यासोबत घडलं वगैरे ही सगळ्या गोष्टी. मग तिथले एक ब्राह्मण होते, त्या पुजाऱ्यांनी त्यांना तर दिला धागा वगैरे की बाबा कायम तुझ्यासोबत ठेव वगैरे असं. आता त्यांची डेथबद्दल तुला सांगते. असं बोललं जातं, म्हणजे मला एवढं त्यातलं काय माहित नाही, पण बोलतात लोक की करणी ही कशी पण केली जाते, मागं काहीतरी सोडलं जातं असं काहीतरी काहीतरी बोलून. ठीक आहे. तर त्यांच्याच रिलेटिव्हमध्ये कोणीतरी त्या माणसावर करणी केली गेली आणि ती करणी अशी होती की त्याच्या मागे साप सोडला होता. साप की बाबा तू मरणार ना, तुझा साप चावूनच मरणार तू, कसा पण बोल पण तुला तो साप चावणार नाही का, असं तसं होतं. त्याला तो 2-3 वेळेस साप दिसला, 2-3 वेळेस साप दिसला, असं झालं तसं झालं. एका दिवशी त्याच्यासोबत प्रसंग घडला, तो शेतात गेला, तो कडबा कापतोय, त्याला तो साप दिसतोय. त्याने आजूबाजूच्या लोकांना बोलवलं वगैरे, मारा मारा तो साप मारा वगैरे असं तसं बोलवलं. तो साप मारला आणि रिसेंटली तो साप असा फेकला गेला झाडीमध्ये, जाळ लागलाय म्हणून फेकला गेला. पण जिथे जे लिंबाचं झाड होतं, सावली लिंबाच्या झाडातले, ऊन पडले, खाली पाणी ठेवलेलं आहे, साप वरती अडकले. आणि आता तुलाही माहिती आहे रिसेंटली जर एखादं प्राणी वगैरे मेला असेल तर टपकतो ब्लड वगैरे काहीतरी. तर हंडा होतं, ते हंडा उघडा होता पूर्ण, चावला नाही तो. अंड्यातलं जे ब्लड पडलं ना पूर्ण, त्या माणसाने असंच गरमीमधून वगैरे येऊन ते पाणी पिलं. म्हणजे ते जे केलं तो त्याचा जीव येऊनच गेला. येऊनच गेला. म्हणजे की एखाद्या वेळेस जी कुठली गोष्ट सोडलेली असते ना ती करूनच जाते असं. त्याचं म्हणजे त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ते आहे. म्हणजे 4-5 वेळेस त्याला तो दिसतोय, तो घरी पण सांगतोय की मला हे दिसतंय, मला हे दिसतंय, मला तोच दिसतोय, तोच साप मला दुसऱ्या शेतात दिसतोय, ह्या शेतात दिसतोय, घरात दिसतोय, झोपल्यात पण स्वप्नात येतोय, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तोच का दिसतोय. पण आता तो जर ह्या गोष्टी करतोय, मग त्याला ह्या गोष्टी कळून नाही का आल्या की माझ्याच माग म्हणजे माझ्या जवळच्या माणसांनी केलंय. हे बघ, तो आता तुला सांगते, एखाद्याचा गुरु आहे, ठीक आहे, तो करणी करतोय, ठीक आहे, त्याचा शिष्य आहे, बरोबर, गुरु शिष्याला तेवढं नॉलेज देतोय, ठीक आहे, पण त्याच्याच करणी तो जे करतोय त्याच माणसाचे टिप्स जर समोरच्याला माहिती असतील तर. अरे बापरे. पण तू कसं म्हणू शकतोस? समज आता हा करणी करतोय, ठीक आहे, ह्याच्यासोबतल्या ह्याच्याच कुटाने जर ह्या माणसाने शिकले सगळेच, ह्याला पण नाही कळणार ना. आणि एक त्याला असं झालं होतं की माझ्यावर कोणीच करू शकत नाही. एक तो असतो ना कॉन्फिडन्स की भाई मी माझ्यावर कोण करणार आहे, माझ्यावर कोणाचाच इफेक्ट होऊ शकत नाही. त्याच्याच काय बोलतात त्याला, ते शिक्षा कशी काय बोलतात त्याला, ते शिक्षण जे काय आहे त्याच त्याच्यावर बोल. बापरे. आणि त्याच्या इतक्या जवळच्या व्यक्तीला ते गेलं गेलं होतं की तो कधी म्हणजे शोधूनच नाही काढणार. आणि जर आता समज तुझ्यावर झाले आणि ज्याने केले तो तुझ्या सोबत आहे, तर तुला कशी भनक लागू देणार आहे की अरे मीच तुझ्यावर केलंय. तो जेव्हा विचार करायचा ती व्यक्ती त्याच्याजवळ जाऊन त्याला डायव्हर्ट करायची ना, नाही तुम्ही काय विचार करताय, असंच दिसलं असेल नाही का, तुम्ही काय विचार करताय, असंच कुठून मिळालं असेल. आता काय एका शेतामध्ये एकच टाईपचा साप असतो का, 100 ठिकाणी भेटू शकतो एकच कलरचा साप, हिरवा साप कुठं पण दिसणार की. असं जर तू डायव्हर्ट केलं समोरच्याला तर तो विचार करणार का त्या बाबतीत. म्हणजे प्रत्येक क्षणी ती व्यक्ती त्याच्यासोबत होती की ज्यांनीच त्याच्यावर केलेले. बापरे. हा मेन पॉईंट होता. आणि आत्तापर्यंत तरी मी तर ऐकले की साप चावल्यानेच माणसं मरतात. पहिल्यांदा ऐकले की आणि बघितलंय पण की बाई ह्याने पण होतं म्हणून, आणि ते पण एवढ्या लवकर. 5वी-6वीचा किस्सा असेल. आणि आम्ही मामाच्या घरी गेलेलो सगळे, दिवाळी होती आणि आमच्या म्हणजे तिथं खाली असं जाळलेलं होतं, ठीक आहे, एका म्हणजे काहीतरी अशी राख वगैरे होती आणि आम्हाला माहित नव्हतं की तिथं कोणाला तरी गावातलं कोणीतरी एक्सपायर झाले आणि तिथं स्मशानभूमी नाही, शेतामध्ये जाळतात, तुला माहिती आहे अंत्यविधी. गावाकडे कसं असतं की बाबा प्रॉपर्टीमध्येच कुठं ना कुठं फ्लॅट असेल किंवा शेती असेल तिकडेच अंत्यविधी केली जाते, प्रॉपर्टी म्हणून तिथं. एक आजोबा होते, खूप वर्ष वय होतं त्यांचं, अचानक रिसेंटली एज ॲक्टरने डेथ झाली त्यांची आणि तिथं जाळलं होतं. आणि आम्ही लहान लहान लेकरं सगळे, मावशीचे मुलं मावशीचे मुलं वगैरे सगळे खेळत खेळत तिकडे गेलो, खेळत खेळत गेलो, खेळभांडे वगैरे खेळले वगैरे.
आणि मी काय केलं ते आता खेळभांडी खेळताना आपण मातीचे चिखल वगैरे आणून मी घरी घेऊन आले ते सगळंच राकेश वगैरे असं तसं आणि ते ठेवले असे आता याचा उद्या केक बनणारे वगैरे वगैरे म्हणून त्यात ते पण आलं. आणि रिसेंटली ते जाऊन फक्त 3च दिवस झाले ना, त्या दिवशी आय थिंक अमावस्या होती. म्हणजे माझ्या आजीने चेक केलेलं मला सगळ्या मस्तीत आणि मी आजीच्या साईडला झोपली. पाऊस पडतोय, जोरात पाऊस पडतोय. रात्री अक्षरशः आजी माझ्या साईडला झोपली, मी इथं झोपली, इथं बसले डायरेक्ट चेस्टवर आणि भाई तो दाबतोय माझा गळा. मी ओरडतीये पण माझा आवाज बाहेर जात नाहीये. मला दिसतायत आजूबाजूला सगळी माझी फॅमिली झोपली. अरे उठा तुम्ही, मला वाचवा, हा मला हे करतोय. कोणालाच काहीच आवाज पण जात नाहीये. आजीला हात पण जात नाही. मी आजीला असं हे करते अक्षरशः, तिला काहीच सुचत नाहीये. आणि आमची आजी अशी आहे ना, आवाज जरी आला ना घरात कुणाचा मांजरीचा पण ती उठून बसते. एवढी तिची झोप अशी कॉन्शियस आहे. गावात असतात. आणि आमचं घर असं जरा ओपन असल्यामुळं आम्ही बाहेरच झोपायचं असं अंगणामध्ये. त्यामुळं ते मला कंटिन्यू 8 दिवस दिसायचं माहिती आहे का. आणि मी सांगूच नव्हते शकत. मी फक्त एवढं सांगितलं घरी की मला इथं कसं तर होतंय, मला इथं रात्री कोणीतरी बसतंय नाही का. तर मी लहान असल्यामुळं घरच्यांना काय वाटायचं की काय दिसायचं ते स्वप्न बघितलं असं वगैरे, स्वप्न बघितलं असं. पण तो इतका भयानक, तो मला फक्त घाबरवत होता इथं बसून. मग नंतर ना मी इतकी घाण आजारी पडले, माझ्या डायरेक्ट पेशा वगैरे एवढ्या कमी झाल्या, मला ॲडमिट वगैरे केलं. मग मला कुठल्याच ह्याने मला गुण येत नव्हता. म्हणजे डॉक्टरांकडे दाखवून वगैरे काही ना काहीतरी परत एकदा काहीतरी निघायचं, तापच यायची, भयानक ताप जायची वगैरे असं. परत कमी व्हायचं, परत ते चालू व्हायचं असं. मग एका दिवशी मी माझ्या आजीला बसूनच सांगितलं, आता तुला माहिती आहे ओल्ड माणसं कशी असतात, पहिले ट्राय करतात बाबा. एज्युकेटेड फॅमिलीतून जरी असले तर पहिलं ट्राय करतात मेडिकल टर्मनी की ट्रीट करतो आपण ताप वगैरे. नसेल तर मग इकडे बघतात की कोणाची नजर लागली असन का, काय झालं असन का. मग ते पाणी फूक माहिती का तुला, पाणी फुकतात बघ, ते आमच्या लहानपणी खूप असायचं ते पाणी फुकतात. तर एका असंच बाबा होते, त्यांना बोलवलं, त्यांनी मला ते जंतर दिलेलं इथं बांधायला. ते जंतर कसं असतं माहिती का, पांढऱ्या दोऱ्यामध्ये आपण काहीतरी लिहितात ते राशी वगैरे मिळून असं त्रिकोण करून काहीतरी लिहितात आणि त्याचं असं फोल्ड करून त्याला असं बांधतात. इथं कोणाच्या गळ्यात असतं, कोणाच्या कमरेला असतं, जिथं जिथं त्यांना वाटत. ते माझ्या दंडात होतं. दंडात असेपर्यंत काहीच नाही झालं. पण आता ते कागद असतो ना, आंघोळ वगैरे करताना लहानपणी काय कळतं आपल्याला, ते काढून ठेवायचं वगैरे. मी भिजवलं ते आणि मग नंतर ना भिजवलं की मला परत चालू झालं. जोपर्यंत होतं तोपर्यंत नीट मी, परत चालू झालं. परत त्या बाबांनी सांगितलं की गावाच्या नाही का खाली तिकडच्या साईडला रोडला एक चिंचचं झाड आहे, तिकडं जा. शिळा भात, भात असतो ना पिवळ्या कलरचा आपला, तो उतरवा पोरीच्या अंगावरून. एक नारळ उतरा, एक आपलं काय म्हणतात गमजा वगैरे असतो तो उतरा आणि घेऊन जा. आणि तुमच्या घरात अशी कुठली तरी एक वस्तू आहे जी ती त्या माणसाची घेऊन आली, ती वस्तू फेकून या. अच्छा, म्हणजे तुम्ही जे आणलं होतं ना आम्ही ते लहानपणी केलेलं, तुमच्या सगळ्या लेकरांनी वगैरे आणलेली ती माती, ती फेकून ये. मग घरच्यांना नाही विचारलं की येईल ते कुठं. मग तेव्हा सगळ्यांनी सांगितलं, मग सगळ्यांनी ह्याला त्याला विचारलं. आमच्या मामीने सांगितलं की तिकडे शेतात गेलते बघा, तिकडे खेळायला नाही ते चिंचच्या झाडाकडं हे लेकरं, तेव्हा ह्यांनी काय आणले का बघा तिथल्या शेतातलं वगैरे असं. मग तेव्हा आम्ही सांगितलं की हे बघा माती वगैरे आणली केक बनवायला वगैरे नाही. तेव्हा कळलं काय झालं. मग माझ्या आजीने ते उतरवून वगैरे मला टाकलं, मला घेऊन नेऊन तिथं टाकलं ते नंतर वगैरे, पण तिथंच फेकलं आणि ते झालं असं. खतरनाक. परत आम्ही त्या चिंचेच्या झाडाकडे अजूनपर्यंत तरी गेलो नाही. म्हणजे माझी ती हिंमतच होत नाही, कारण ते बघूनच मला अजून पण कसं तरी होतं तिकडं. म्हणजे त्या रस्त्याने जायचं म्हणलं तरी. त्याच्यानंतर ना असं प्रसंग आहे, रिसेंटलीच घडलेला एक प्रसंग आपलं तामिनी घाट म्हणजेच असं, तिथले तर किस्से खूपच फेमस आहेत. म्हणजे तामिनी घाट, तामिनी घाट तर या गोष्टींसाठी खूपच फेमस आहे. फेमस आहे. म्हणजे खूप जणांना अनुभव येतात. मी नाही पण तामिनी घाट फेमस आहे, पण तामिनीच्या आजूबाजूचा एरिया पण खूप फेमस आहे. तुम्ही माहिती कोकणाची एंडिंग म्हणजे स्टार्टिंग आणि पुण्याची एंडिंग माणगाव, माणगावच्या अलीकडंच रोड फुटतो बघ, देवकुंडचा धबधबा माहिती असतो तुला. आमचं कसं आहे देवकुंडला ट्रेकिंगला पॉईंट आहेत माहिती तुला, असं व्ह्यू येतो चांगला वगैरे. आम्ही दर पावसाळ्यात तिकडे जातो, फ्रेंड्सची ट्रिप आमच्या मुली असं मिळून जातो. रिसेंटली गेल्या वर्षी आम्ही गेलेलो तिकडं आणि नंतर नाही एंडिंगच असेल, पावसाळ्याची एंडिंगच असेल, आम्ही गेलो. आम्हाला माहितीच नाही की, आम्हाला असं वाटलं की धबधबा असं रोडलाच असेल नाही का, फर्स्ट टाइम गेलेलो आम्ही. तर मग विचार करतोय की बाबा कुठं गेलं मॅपवर टाकलं, आम्हाला कळलं की आतमध्ये 6 किलोमीटर ट्रेकिंग आहे, चालत जायचं आहे. आणि मग टायमिंग इतका झाला होता, 4 वाजले होते. मग सगळे म्हणतात की यार कशाला जायचं, आणि लोक येत आहेत आम्हाला येताना दिसतात नाही का, ते पूर्ण ट्रेकिंग वगैरे करून एन्जॉय करून येतात.
आता तुला माहिती आहे ऑब्व्हियसली मित्र मैत्रिणीसोबत असल्यावर मस्ती करणार नाही का, चला 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 चला, चलो म्हणलं निघू रात्री पटपट. म्हणजे हा 4ला, संध्याकाळच्या संध्याकाळच्या timing ला. 4ला निघलोय आम्ही. ॲट द एंड तिथून चालू केलं चालायला, नेटवर्क गायब, मॅप बंद. आम्ही जी पाऊलवाट दिसते ना त्या पाऊलवाटवरून चालतोय 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 चालतोय. आमच्यातला एक मुलगा आहे, तो त्याचं नाही माहिती असं म्हणजे त्याला काय असेल वगैरे, पण तो पजेस होता लवकर हम्म. कोणत्या पण गोष्टीला. असं अट्रॅक्ट पटकन होतो तो, म्हणजे ती कुठली पण गोष्ट त्याला इफेक्ट करते नाही का, पटकन काही पण असू दे. तो होता आमच्यासोबत आणि आम्हाला पण माहित होतं की ह्याला असं होतंय, कारण तो आमच्यासोबतचा फर्स्ट टाइमच किस्सा होता की तो पण आमच्यासोबत आहे. मग तिथून आम्ही चाललो गेलो. आम्ही ती ट्रेकिंग नाही म्हणलं तर एवढं फास्ट चाललो एवढं फास्ट झालं की 1-1.5 तासामध्ये कंप्लीट केले. तिथं गेलो, एक निगेटिव्ह आहे वाली भाई, धबधबा बघूनच कसं तर होतं ना का असं. मग तिथे एक आजोबा होते, ते पण चाललेले आणि तिथे मंदिर आहे बघ वरती देवकुंडच्या इथं छोटंसं, बरोबर. तिथले ते पुजारी होते आणि ते त्या धबधब्याचेच पूजा आहे, म्हणजे तिथं देव आहे, तो धबधबा देव मानला जातो, असं देवकुंड नाव आहे त्याचं असं काहीतरी आहे. आम्ही त्यांना थोडा इतिहास विचारला वगैरे. त्यांनी काय सांगितलं, तुम्ही इथे 4-5 जणच दिसताय, कोणीच नाहीये, मी पण घरी चाललोय, लवकर जा. पहिली हिंट त्यांनी काय दिली, तुम्ही लवकर जा. म्हणलं इथं लवकर जायला काय, मला वाटलं प्राणी म्हणलं तुम्ही प्राण्यांना घाबरायचं म्हणताय का. नाही म्हणलं आमच्याकडे आहे, म्हणलं जाऊ, म्हणलं आम्ही सगळे सोबत आहे, काय करणार प्राणी आणि पाऊल वाटे म्हणलं. ते म्हणे पाऊल वाट नाही, दुसरंच काहीतरी होईल. मी म्हणलं काय होईल, म्हणजे असतं ना मुलींना, आता आम्ही बिलीव्ह नाही करत तर काय होईल. ते म्हणे तुम्हाला कळलं, फक्त एवढंच सांगतोय, अंधार पडण्याच्या अगोदर जा. आम्ही आता पोहायला वगैरे मजा येत होती, वरून थेंब सुटतायत नाही का, निघतच नाहीत ना लवकर, पण मला ते खटकत होतं की चला लवकर नाही का, कसं तरी तो धबधबा असं खेचल्यासारखं आहे माहिती का तुला, म्हणजे मी अशी दगडावर नॉर्मली बसली आणि तो असं खेचतोय समोरच्या माणसाला नाही का. मग मी म्हणलं चला अरे लवकर, नको म्हणलं इथं बसायला वगैरे असं. त्यातला एक मुलगा तुला सांगितलं ना जो पोझिस होतो, सगळे बाहेर निघतात, तो बाहेरच निघत नाही तिथून. आणि तो सगळ्यात आमच्यामध्ये बेस्ट स्विमर तो, म्हणजे स्विम तो चांगली करतो नाही का, स्विमिंग वगैरे त्याला येते. तो निघतच नाही, तो म्हणतो मला कोणीतरी खेचते कोणीतरी खेचते. मग तिथे एक रस्सी होती ती घडली आणि मग त्याच्यानंतर आम्ही ती रस्सी आतमध्ये टाकून त्याला बाहेर काढलं. त्याला पहिलं शांत केला, म्हणलं तू चालू शकशील का, हो म्हणला. आम्ही निघलो. तिथे एक काका होते, त्यांचं हॉटेल होतं, तिथे गेलो. ते तिथंच झोपतात असं त्यांनी सांगितलं की मी इथं झोपतो वगैरे. आम्ही म्हणलं पाणी बॉटल वगैरे काय आहे का, ते म्हणे आहे ना. पाणी बॉटल वगैरे घेतली. त्यांनी म्हणलं काका ह्यांचं काय सीन आहे का हो, म्हणलं धबधब्याचं काय आहे का, असं विचारलं नाही का काय हिस्ट्री वगैरे आहे का. त्यांनी सांगितलं की बाळा इथे रिसेंटली नेव्ही ऑफिसर मेलाय. आता मला तू सांग, नेव्ही ऑफिसर मेलाय म्हणजे तुला काय हिट होतंय आणि कसं मेलाय, बुडून मेलाय. तो एवढा खोल नाहीये माझ्या मते तरी बुडून मारण्याचे तो चान्सेस. खोल नाहीये पण तो गिळतो आणि असे तिथं कितीतरी डेथ झाल्यात, असं नाही. आता मला एक जेवढा किस्सा माझ्यापर्यंत आला मी तुला सांगते. नाही माझ्या पण मग कानावर आलंय की बाईचा वगैरे पडून वगैरे ते आहेत नाही हा, का. तिथं मग आता पुढे एक ते झालं. मग त्याच्यानंतर ना तो धबधबा कसा आहे माहिती का तुला, जेव्हा तू खाली बघशील ना वरती पाणी पडते ते ओके, पण जिथं पाणी पडते ना तिथं जाऊ शकत नाही कोणी पोहायला. तिथं खोल म्हणतात, तिथं जात पण नाहीत मुलं. आता हे दगड तुला इथं दिसतोय ना, तू पाऊल ठेवलंस ना तर तुझ्या इथपर्यंत पाणी येणार. असा व्हिज्युअल नाही येतो, म्हणजे अट्रॅक्ट करतो रे तो समोरच्या माणसाला खाली बघितलंस असं. आणि नंतर ना मग त्यांनी सांगितलं की नेव्ही ऑफिसर गेला रिसेंटली. मग मी म्हणलं आम्हाला तर काय ऐकायला नाही आलं. मग बॉडी वगैरे काढली, ते म्हणे बॉडी सापडली नाही. बापरे. आता हा किस्सा आहे. आणि मग मी म्हटलं की मग ही गोष्ट तुम्ही असं हे कसं काय नाही झाली वगैरे वगैरे नाही का, ते ते बोलले की ओपनच नाही झाली ती गोष्ट. पण मी तुम्हाला आतून सांगतो. तर आता तू बघ, आम्ही तर नॉर्मल लेकरं होतो नाही का, तिथं पोहत होतो वगैरे. नेव्ही ऑफिसर म्हणजे त्याला काय ट्रेनिंग असेल भाई, सी मध्ये तो पोहत असेल ना, मग एवढ्याशा जागेमध्ये हा कसा गेला. मग ते बोलतात की त्या दिवशीपासून कंटिन्यू बाबा तो घेतोच. आणि त्याला म्हणजे असं तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की देवगुणचा असा एक विषय की तिथं दरवर्षी त्याला बळी लागतोच, कोणी ना कोणी लागतंच. मे बी तुम्ही तुमच्या मित्राला मागितलं असेल, कारण आता खूप दिवस झालं तिथं कोणी गेलेलं नव्हतं. तिथून निघलो, आता पुढं आलंच बघ. आम्हाला त्यांनी सोडलं नाही पण आता एक माकडं पाहिलं असेल कसं तरी असं नाही, एक झाड होतं, खूप भक्कास झाड होतं, इतकं भक्कास झाड की बघूनच असं वाटत होतं की यार अशी कसलं झाड आहे नाही काही. आणि करवंद असतात बघ, आमच्यासोबत मुली होत्या, मुलींना ना करवंद खायचा. ते तोडत तोडत आम्ही हळूहळू टाइमपास करत निघलो. त्याला टाइम काय झाला. टाइम झाला असेल 6:30-7चा टायमिंग झाला. अरे बापरे. अंधार पडला होता थोडा थोडा, टॉर्च लावून वगैरे चाललोय आम्ही, बॅटरी वगैरे लावून चाललोय. मध्ये मुली करवंद खात होत्या आणि थोडं थोडं दिसत होतं बघ, संध्याकाळ 7च्या टायमिंगला दिसतं आपल्याला नॉर्मल.
एक माकड, इतकं भयानक माकड, पूर्ण येल्लो कलर, जसं काय हळदीने भरवले त्याला पूर्ण. त्यांनी ह्या झाडावरून ह्या झाडावर उडी खाल्ली. किती हल्लं असेल ते झाड नॉर्मली, किती हलतं? एक थोडासा, अख्खं झाड हलत होतं. आणि हा आम्ही सगळे बघतोय, सगळं. आणि जो मुलगा अजी झालेला होता ना, म्हणजे जो होता ज्याला हे केलं, तो थांबलाय. आणि आम्ही असं बघतोय, ते असं वाटतं की समोरून कोणीतरी येतंय, म्हणजे एक असतं ना असं पटकन फास्ट कोणीतरी येतंय. म्हणलं लवकर चला इथनं, असं असं होतंय. आणि त्याचा इतका कर्कश आवाज, माकडाचा आवाज माहिती आहे, तर लहानपणापासून सगळ्यांनी माकडं बघितलेलेच आहेत. तो आवाज माकडाचा नव्हताच. असला घाण आवाज, असं काही जळतंय काहीतरी. तुला म्हणजे असं सांगते, माझं सांगण्याचा उद्देश काय की बाबा कुणीतरी एखाद्या माणसाला खूप मारतंय नाही का, आणि तो त्याला त्रास होतो आणि तो ओरडतोय, असा तो आवाज होता. तिथून नंतर आम्ही पटपट पटपट हे केलं. त्यात आम्हाला 3 वेळेस आम्ही रस्ता चुकलोय त्याच भागामध्ये. देवकुंड हा, देवकुंडच्या त्याच भागामध्ये, त्याच जंगलामध्ये 3 वेळेस रस्ता चुकलोय. असं वाजत वाजत झाले आम्हाला 7:45. आणि तुम्ही अजून अजून पण त्या जंगलातच आहे आम्ही. आणि आम्ही अर्धा रस्ता पण क्रॉस नाही केलाय. आणि येताना आम्हाला जिथं नेटवर्क लागलं होतं तिथं पण नेटवर्क गेलंय. सगळ्यांचे सिम कार्ड, जिओ, एअरटेल सगळं नेटवर्क गेले. पुढे गेलो, सगळे हॉटेल वगैरे बंद, कुणीच नव्हतं, काहीच नाही. जस्ट जंगलाचा आवाज येतोय, हवं पाणी. मग एक ट्रिक आठवली की भाई नदीच्या साईडने चला, कमीत कमी नदी कुठं तरी घेऊन जाईन नाही का. त्या नदीच्या साईडने निघत 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 8:30 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो आमचे डेस्टिनेशन, जिथून आम्ही चालू केलं होतं. तिथं आल्यानंतर ना सगळे घाबरलेले होते. आम्ही थोडंसं खाल्ला, वडापाव वगैरे खाल्ला. त्यात दोघा मुलांनी चिकन घेतलं, खाल्लं, आवडले म्हणून सोबत घेतलं. निघलो. गाडी 2 व्हीलर्स घेऊन गेलेलो आम्ही, एन्जॉय वगैरे करायचं म्हणून. स्पोर्ट बाईक वगैरे होता आमच्याकडं, MT-15. ठीक आहे, तुला माहित होतं स्पोर्ट बाईक गाडी पळतात. बरोबर. निघलो. निघाल्यानंतर ना आम्ही निघतानीच पुढं आता पेट्रोल पंप भेटन नाही भेटन, कारण नाईटचं टायमिंग होतं, तामिनी घाटातून यायचं होतं, काय पण होऊ शकतं म्हणून. आणि हे असा प्रसंग घडल्यामुळे थोडीशी भीती, ऐकलेल्या पण गोष्टी. टाक्या फुल केल्या, सगळ्यांच्या गाड्यांच्या टाक्या फुल, जेवढे होते तेवढ्यांच्या. आणि ज्या गाडीवर आम्ही होतो, म्हणजे मी आणि तोच मुलगा जो अडकलेला होता ना, तोच मुलगा माझ्यासोबत गाडीवर, आम्ही दोघं एका गाडीवर बसलोय. त्या गाडीमध्ये आम्ही नाही म्हणलं तरी टाकी फुल निघतोय आम्ही. बोलत 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 निघलो. दोघांचे मोबाईल बॅगमध्ये, वरून पाऊस येतोय. पुढं आलो. निघल्या टायमिंगला आम्हाला झाले होते 8:47चा टायमिंग होता. टायमिंग पण विसरू शकत नाही, 8:47चा. आम्ही तामिनी एंटर केलं. एंटर केलं आम्ही. आणि एक माणूस आम्हाला म्हणतोय, आत्ता आले का तुम्ही देवकुंडमधून? म्हणलं हां, आत्ताच आलो. एवढं लेट? मी म्हणलं अरे लेट झाला, म्हणलं काका थोडंसं हे झालंय, जपून जावं तामिनीतून, बापरे. जपून जावं तामिनीतून. म्हणलं काका असं का बोलताय तुम्ही, नाही का तामिनीतून जपून जावं, कळलं म्हणे तुम्हाला पुढे गेल्यावर. तो माणूस गायब, तामिनीच्या स्टार्टिंगलाच भेटलेला. पुढं आलो, गाडी चाललंय सगळ्यांची. वरती आल्यानंतर ना असं तो तामिनीचा टर्न आहे बघ मोठा, जिथं मोठा सगळ्यात वॉटरफॉल येतो नाही का, मोस्ट ऑफ ऑल जातात तिथं मुलं मुली वगैरे फिरायला. तिथं आम्ही आलो. त्या क्रॉसला एक डेपो आहे बघ, त्या डेपोवर नाही का खतरा खतरा लिहिलेलं आहे. एक आहे तिथं, तिथं एक साईन आहे, ते खोपडीचं साईन काढून आपण नाही का काढत, विजेचं वगैरे हे असेल तर. डेपो आहे, त्याच्यावर ते साईन आहे. आणि त्याच्या बाजूला एक मंदिर आहे बघ छोटंसं, महादेवाचं असं छोटंसं खाली मंदिर आहे. आम्ही जाताना ते आम्हाला बघितलं. आता सीन सांगते तुला. आम्ही आलो, एंटर केलेलं. माझं पहिली नजर त्या खतरा खतऱ्यावर पडली नाही का. आणि नाईटचा टायमिंग आहे, हळूहळू हळूहळू आम्ही चालतोय, हळूहळू चालतोय. ते मंदिर दिसलंच नाही मला, मंदिर दिसलं नाही. पुढं गेलो, परत तेच टर्न येते. म्हणजे आम्ही तिथंच फिरतोय, गेले पेट्रोल संपेपर्यंत आम्ही तिथंच फिरतोय. म्हणजे की एकच रोड आहे, एकच हायवे. आम्हाला माहिती आहे की कुठंच वळायचं नाही, काहीच नाही, जस्ट आपल्याला सरळच जायचंय. फक्त टर्निंग आहे, डोंगर उतरायचंय. पण आम्ही फिरतोय तर तिथंच फिरतोय. एक जण म्हणतं इकडं जायचं, एक जण म्हणते तिकडं जायचं, हे जायचं, ते जायचंय. त्या टर्निंगला आलो. पहिली गोष्ट मी ते मंदिर शोधते की हाय कुठं. ते मंदिर दिसलं नाही. तेच चिन्ह दिसतंय मला, आणि तेच चिन्ह मला 3 वेळेस दिसलंय. आणि आता युवन पुढं आलं. गाडीवर 2 माणसं आहेत, ठीक आहे. ते बाजूला गाड्या जात आहेत, 4 व्हीलर वगैरे. आता तुला माहिती आहे फ्लॅश पडतो आपल्यावर. आता आपण बसलोय, आपले सावले दिसत आहेत की 2 जण माणसं बरोबर बोलत आहेत, ठीक आहे. मी आणि तो बसलोय, आमच्या मागं पण कोणतरी आहे. आणि आमच्या साईडनी कोणती पण गाडी इतकी फास्ट जायची. आणि एक समोरून गाडी आलेली. आम्ही हळूहळू चाललोय ना, आमची स्पीड आहे. की समोरवाली गाडीतला माणूस आम्हाला असा इशारा करतोय, असं असं नाही का काहीतरी. आम्हाला वाटलं काय म्हणतोय नाही का, हा स्टँड वगैरे बघतोय का काय म्हणतोय असं. तो म्हणतोय
असं असं नाही का तो इशारा करतोय. आमच्याकडे एवढे घाण नजरेने लोक बघत होते म्हणजे येताना नाही का, म्हणजे त्यांना आम्हाला सांगायचं होतं काहीतरी म्हणजे असं नाही का हॉर्न देत आहेत काय करतात, पण ते पण थांबत नाहीत आमच्या जवळ. पुढे आलो, मिरर असतो गाडीच्या साईडला, मिरर थोडंसं पुढं आलो, थोडंसं पुढं आलो, परत तिथे कसं जंगलसारखा एरिया आहे बघ, थोडं दाट छोटा रस्ता आहे. त्या टर्निंगला नाही का त्याच माकडाचा आवाज परत, ते झाड हालते त्याच माकडाचा आवाज येतोय. आणि जो मुलगा होता ना गाडीवर त्याचं नाव घेतोय तो माकड, सरळ नाव ऐकायला आलं होतं, सरळ असं इतकं कर्कश आवाजात ते नाव ऐकायला आलं ना, लय घाण. आणि थोडं पुढं गेल्यानंतर ना मला भीती वाटली की आता मी कसं नाही का, तर त्या मित्राला पण सोडू शकत नाही ना गाडीवर मी. मी त्याला असं झालं आता आम्ही दोघं सोबत होतो, तो आवाज त्याच्यापर्यंत ठीक होता पण तो मला पण ऐकायला आला होता, म्हणजे की त्याचं नाव मी पण ऐकलं त्या आवाजासहित. मग मी त्याला नाही, मग आमचं असं झालं की आता ह्याला सांगितलं होतं, हा घाबरून हा ड्राईव्ह करतोय, नको बाबा रिस्क केलं बागे नाही का आपण घाटात आहे वगैरे. त्यानं पण ऐकलं पण तो पण मला सांगत नाही. आम्ही दोघं पण शांत बसलोय. मी जसं असं डोकं खाली घातलं, इकडे वरून पाऊस यायला चालू झाला, पाऊस लागला आम्हाला. मग पाऊस लागला, मोबाईल मी काढला. मग ह्या गाड्या पुढे निघून गेल्या, ह्या फास्टमध्ये निघून गेल्या आणि आम्ही दोघंच मागे राहिलो. आणि हे पुढचे आमच्यासोबतचे गेले कुठं आम्हाला तीच पण कळत नाही. आम्ही म्हणजे ते गायबच झाले आणि आम्ही ती दोघंच गाडीवर थांबलोय. हळूहळू हळूहळू क्रॉस करतोय तामिनी घाट. पुढं आलो, तशीच झाडी लागली थोडीशी नाही का, गाडीला काहीतरी झालं, थांबलो आम्ही. गाडीवरून नाही उतरलो पण दोघं पण. आणि सगळ्यात घाण चूक ही झाली, तो मुलगा म्हणला की मला वॉशरूमला जायचं त्या टायमिंगला. मी त्याला म्हणलं ऐक, कंट्रोल कर, जाऊ नको, कारण असं ऐकलंय मी कुठं कुठं की जायचं नसतं बाबा अशा रात्री नाही का कुठं तरी गेल्यावर. नाही नाही म्हणला मला वॉशरूमला जायचंय, मी नाही कंट्रोल करू शकत. उतरला, तो गेला. जाऊन आल्यानंतर परत तुला सांगते, पुढं गेलो, परत तो घाट, परत ते डेंजर जंगलसारखं साईड. या टायमिंगला त्याच्यासोबत तिने माझं पण नाव घेतलं, जे माझे मित्र बोलतात ना मला तेच नाव तिने घेतलं. म्हणजे असं झालं की आम्ही जे बोलतोय ते करण्यापासून तिथे इथून तिथून आमच्या सोबत होतं वाटतं की असं, म्हणजे मला तर वाटतंय कुठंतरी तेच नाव घेतलं. आणि पुढं आलो, क्रॉस केलं थोडंसं तामिनी. मग मुळशी डॅमचं तर तुला किस्से माहितीच आहेत, ऐकले असतील तू की मुळशीला पण भरपूर असं घडलेलं आहे. तो एरिया स्टार्ट झाला, स्टार्ट झाला. आम्ही अक्षरशः रेस सोडतोय गाडीची, चालल्यासारखं फील होतोय गाडीवर, गाडीच पळत नाहीये आणि पेट्रोल डायरेक्ट डाऊन दिसतंय, अख्खं डाऊन. आणि मी टाइम बघते फोन लावण्यासाठी मित्रांना, अख्खं नेटवर्क गायब आहे. टाइम झाला होता बघ 9:30च्या आसपासचा टायमिंग होता, 9:30-10च्या आसपासचा टायमिंग होता. निघतोय पुढे आलो, कसं बसं आम्ही आलो मुळशीपर्यंत आलो. मुळशीपर्यंत आल्यानंतर मानसलेकचा एरिया आहे बघतो, ते मोठं असं हे होतं, बरोबर. बावधन काहीतरी म्हणू शकतो, तिथं ते क्लब वगैरे आहे बघ, ते गाड्यांचं फेमस होतं. मला सांगता नाही येते तो एरिया आता प्रॉपरली, पण आहे तिथं. तो चढ आम्ही असं चढला, एक रिक्षावाला आमच्यामुळे माहिती आहे का, आमच्या गाडीमुळे तो रिक्षावाला अख्खा ट्रक खाली जाणार होता, अख्खा. आणि पुढे आलो, तो रिक्षा बरोबर त्याच ट्रकला धडकला. म्हणजे तुमचा एक घेऊन जाण्याचा प्रयत्न होता हा, जे कोणी होतं ते. आणि तामिनी घाटातून आमचं कॉल मी चेक केले, ॲम्ब्युलन्सला फोन लागला होता, बरोबर रिक्षावाल्याला कॉल लागला, त्याच्या पण फोनवरून सेम टायमिंगला, माझ्या पण फोनवरून सेम टायमिंगला. बापरे. आणि हे कळतंय कधी आम्हाला माहिती आहे का तुला, जेव्हा आम्ही पुण्यात एंटर करतोय, म्हणजे प्रॉपर आम्ही आमच्या कम्फर्टमध्ये आलो ना, आमचे मित्र वगैरे भेटलो ना तेव्हा. आणि तिथं दिसतंय की तो फोन कितीचा लागलाय, किती वाजता लागलाय. बरं एकाच्या फोनवरून ठीक होता, दोघांचे फोन तर लॅपटॉपच्या बॅगमध्येच होते, कारण वरून पाऊस चालू होता. त्याच्या पण फोनवरून लागतोय, माझ्या पण फोनवरून लागतोय सेम टायमिंगला फोन, तो पण ॲम्ब्युलन्सलाच. बरं ठीक आहे, ते जाऊ दे आता. पुढं आलो, त्या रिक्षाचा किस्सा झाला, मागून ट्रकने ठोकलं. नशीब फक्त रिक्षाला झालं, आतमध्ये जी लेडीज होती तिला फक्त 2-3 टाक्यापुरतं लागलं. आम्ही दोघांनी गाडीवरून उतरून त्यांना हेल्प वगैरे केली. त्याने आम्हाला जसं शिव्या वगैरे घातल्या रिक्षावाल्याने की तुमच्यामुळं झाले वगैरे वगैरे, तुम्ही दोघं पण जाणार होतो पण तुम्ही वाचलो वगैरे असं बोलला तो. आणि मग पुढं आलो, खाली एरिया होता असाच नॉर्मली, 3 जण स्कूटीवर होते, एक मुलगा, मध्ये बाळ बसले आणि मागं आजोबा. आपली ह्याची बस माहिती तुला, रेड बस आपली महामंडळ, एसटी महामंडळनी त्या तिघांना उडवलं आमच्या समोर, आणि त्यातला तो बाळ गेला जाग्यावरती. लेकरू गेले पूर्ण, जे ॲक्सिडेंट एवढा भयानक ॲक्सिडेंट. आणि आम्ही असं ब्रेकच लावलं होतं तिथं, आमच्या डोळ्यांच्या समोर घडते की ते लेकरू उडून तिथून इथून पडते आणि ते जाते, काहीच करू शकले नाही. मी तर मेडिकल फील्डची असून माझे तसं मला थरथरीच होते, अजून अंगावर काढता येते ते बघून नाही का, जागेवर गेलेलं तो बाळ जे आतमध्ये बसलेलं होतं ते. म्हणजे पाहिजे तर आम्हीच होतो वाटतं, पण भेटलं काही ना काहीतरी असं झाल्यासारखं आम्हाला तिथं फील झालं. त्याच्यानंतर आम्ही आलो कर्वेनगरमध्ये,
तिथं आलो. तिथं मी चहा वगैरे घ्यायला थांबलो. पाऊस वगैरे थांबला होता. आमच्या मित्रांना विचारलं, "तुम्हाला काही झालं का रे सोबत येताना वगैरे?" ते म्हणे, "नाही बाबा, आम्ही नीट आलो." म्हणलं, "आमच्यासोबत असं-असं घडलं नाही का?" नंतर ना तिथं आल्यावर आम्ही टाईम बघतोय. ताम्हिणी घाटात आम्हाला टाईम जो दिसला होता, तो इकडे सगळा वेगळा चेंज आहे. म्हणजे टायमिंगच बदल आहे पूर्ण. 9:30-10च्या ना आम्ही इकडे येतोय. किती वाजता माहिती? 11 वाजले फक्त. आणि जेव्हा ते किस्सा घडला त्या लेकराचा, आमच्या दोघांच्या फोनवर टायमिंग होता 11:30चा. मोठा चकवा म्हणता येईल याला. खूपच मोठा चकवा होता आणि तिथूनच ते सुटलं माहिती का? जिथं तो ॲक्सिडेंट झाला, पहिला एक टाळला गेला. रिक्षा सांगितलं मी तुला. ती लेडीज वाटली तिचं पुण्य असेल काहीतरी, तिचं झालं ते. पुढं आलो, त्या बाळाचं झालं. तेव्हापासून ते किस्सा तिथंच म्हणजे आमच्यासोबत निगेटिव्हिटीच जाणं बंद झाली नाही का. म्हणजे आम्ही कम्फर्ट गाडी परत चालायला लागलं वगैरे. परत पेट्रोलची गाडी येते. म्हणजे दाखवते की पेट्रोल आहे गाडीत. म्हणजे हे सगळे किस्से नाही का असं छोटे-छोटे सायन्स तिथे दिसले आम्हाला. म्हणजे तो तामिनीचा मला एक सगळ्यात भयंकर एक्सपिरियन्स तो आहे चकवा. बापरे. आणि तो साईन आणि आता म्हणजे मी त्याच्यानंतर पण तामिनी खूप वेळेस गेली आहे. नाईटचं पण गेली आहे, डेचं पण गेली आहे. तर तो साईन मला दिसला ना, मला परत तो आठवतो माहिती का किस्सा की आणि त्याच्या बाजूला मंदिर आहे माहिती का तुला? पण ते मंदिर आम्हाला 3 वेळेस पण दिसलं नाहीये. म्हणजे डायरेक्ट ते मंदिर तिथं नव्हतंच. तर आता एवढे सगळे प्रसंग तर सांगितलेत. तर मी स्वतः मेडिकलची आहे. तर कुठेतरी माझ्या जेव्हा फ्रेंड्ससोबत हे सगळे किस्से शेअर केले, तर त्यांना विश्वास नाही ह्या गोष्टीचा. म्हणजे की असं काय असतं वगैरे हे ते. पण माझ्यासोबत घडतं त्यामुळे माझं कुठेतरी आहे एक सॉफ्ट कॉर्नरला ट्रस्ट वगैरे.